पद्मासनांची फुगडी पहा. पद्मासन आणि तेही फुगडी प्रकारामध्ये. एकदा जोरदार टाळ्या ह्या आमच्या महिलांसाठी होऊन जाऊ देत. अगं 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 ही काय करायला लागली? अगं बाई ही तर कमरेवर बसली. ह्याला म्हणतात कंबर फुगडी. नऊवारी नेसली कमरेवर बसली, नऊवारी नेसली कमरेवर बसली, कंबर फुगडी मजेत घातली, लोळण फुगडी मजेत घातली, लोळण फुगडी मजेत घातली. ही कमरेवर बसली आणि ह्या कमरेवर खाली वाकल्या आणि ह्याने छानपैकी एक दुसरा प्रकार दाखवला आणि हा प्रकार आहे लोळण फुगडी प्रकार. हा सुद्धा फार कठीण आहे, करणं कठीणच आहे हो. यातले सगळे प्रकार तुम्ही करून बघा, पण कुठे? बिछानात. 2 हाताच्या फुगड्या आपण घालतो, परंतु आता आपल्याला मात्र एका हाताची फुगडी सुद्धा माहीत असली पाहिजे. ती फुगडी आपल्या मैत्रिणी दाखवत आहेत की एका हाताची फुगडी कशी असते. आरंड्यावर करंडा करंड्यावर मोर, आरंड्यावर करंडा करंड्यावर मोर, माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर, माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर. बस फुगडी. बस फुगडी हा प्रकार सुद्धा मला नाही चॅलेंज घेता येते. किती वेळा बघितलं, खाली बसता येत नाही, पण ह्यांना शिकवताना मी उभ्या उभ्याच उड्या मारल्यात आणि दाखवल्यात, असं कर ग बाई, तसं कर ग बाई, तसं कर ग बाई. लहानपणी खेळलो, पण आता नाही, बसताच येत नाही. पण माझ्या मैत्रिणी बसल्या आणि त्यांनी ही जी बस फुगडी आहे ती घातलीच. समुद्राची वाळू चाळणीने चाळू, समुद्राची वाळू चाळणीने चाळू, आम्ही दोघी मैत्रिणी बस फुगडी घालू, आम्ही दोघी मैत्रिणी बस फुगडी घालू, आम्ही दोघी मैत्रिणी बस फुगडी घालू. चॅलेंज आहे हा, बसून आणि पाय लांब करून आणि फुगडी घालणं. अरे देवा, तिथे तर माझी मैत्रीण वाटच पाहिली आहे. बघा बघा, शवासनात कशी मस्त झोपली आहे ती. शवासन हा फक्त व्यायामाचा प्रकार नाही आहे, हा फुगड्यांचा प्रकार आहे आणि हा पूर्वापार चालत आलेला प्रकार आहे. व्यायाम जेव्हा आपण करतो त्यावेळेला शवासनात जा म्हटलं की किती आनंद होतो. सगळे व्यायाम प्रकार संपले, आता झोपायचं. परंतु हीच फुगडी सादर कशी करायची ते बघूया आपण आता. शवासनाची फुगडी घालूया, शवासनाची फुगडी घालूया, योगासनाचे महत्त्व वाढूया, योगासनाचे महत्त्व वाढूया. जर तुम्हाला फुगड्या आवडत असेल तर जोरदार जरा टाळ्यांनी उत्साहित केलं आम्हाला तरी चालेल. साधी फुगडी हा प्रकार पण खूप छान असतो. यामध्ये ही फुगडी घेताना मात्र आपण एकमेकींशी संवाद साधतो आणि मनात काही असेल ना राहिलं दडलेलं ते व्यक्त करत असतो. बघूया साधी फुगडी. फू बाई फू फुगडी फू, दमलस काय माझ्या गोविंद तू रे गोविंद तू. फू बाई फू फुगडी फू, दमलस काय माझ्या गोविंद तू रे गोविंद तू. कुलूप किल्ली माहिती आहे आपल्याला, पण हा खेळाचा प्रकार आहे हे प्रथमच आम्हालाही समजलं. हे काही साधं सोपं नाही हो. एकमेकांमध्ये पायात पाय गुंतवायचा आहे आणि मैत्रिणींना मात्र साथ द्यायची आहे हाताच्या बॅलन्सवर आणि त्या एका पायावर फुगडी घालायची आहे. ही खरंच कुलपाला लावलेली किल्लीच जणू. कुलूप किल्ली हरवली हरवली, ती मला सापडली, ती मला सापडली, ती मला सापडली. पुढचा प्रकार बघूया. नणंद भावजाईचं नातं काही वेगळंच असतं आणि या खेळांमध्ये नणंद आणि भावजाई एकमेकींच्या खांद्याला खांदा पकडून अगदी आनंदाने मस्तपैकी फुगडी घालून या गौराई सणाचा, या मंगळागौरीचा आनंद लुटत असतात. पाहूया तर नणंद भावजाई फुगडी. नणंद भावजाईची फुगडी ग, नणंद भावजाईची फुगडी ग, करेल छेडा छेडी 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 ग. छान छान. असं जर 2 नणंद भावजायांचं नातं टिकलं ना तर कुठलाच संसार तुटणार नाही मात्र. पण हा नणंद भावजाईचा साथ देण्याचा हा जो खेळ आहे ना, हा आमच्या पूर्वजांनी किती एकत्र मस्तपैकी आणलेला आहे. तिला बोलवायचं, आपल्या सणासाठी बोलवायचं, तिला घेऊन खेळायचं, जेणेकरून दोघींची मनंही जुळतील आणि दोघींचे संसारही टिकतील. 3 हाताची फुगडी.
3 हाताच्या फुगडीमध्ये मात्र दोघीच नाही हो तर तिघींचा डाव आहे. बघूया 3 हाताची फुगडी. आजूबाजू पसरले केळीचे पान, आजूबाजू पसरले केळीचे पान, 3 हाताची फुगडी दिसते किती छान, 3 हाताची फुगडी दिसते किती छान, 3 हाताची फुगडी दिसते किती छान. अगं बाई, ही तर गिरकी घालायला आली की काय? अहो, खाली बसणं आणि त्या तालावर, ढोलकीच्या तालावर म्हणा, गाण्याच्या तालावर म्हणा, गर 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 गिरकीसारखं फिरणं साधं नाही हो. मला तर बसताच येत नाही, ही तर गुडघ्यावर फिरणार आहे. बघूया कशी गरगर गिरकी फिरते ती. गरगर गिरकी गरगर गिरकी गरगर गिरकी गरगर गिरकी खाली न गिरकी खाली न गिरकी खाली न गिरकी खाली न गिरकी गरगर गिरकी गरगर गिरकी खाली न गिरकी खाली न गिरकी खाली न गिरकी. माझ्या मैत्रिणींसाठी एक टाळ्या द्या ना हो. खरंच हो, मी बसू शकत नाही म्हणून मला इतकं वाईट वाटतं. आणि त्या मुली आहेत त्या बसतात, मस्तपैकी गरगर फिरतात, तर जरा टाळ्यांनी प्रोत्साहन द्यायला हरकत नाही आहे आपल्याला. हे झाले फुगड्यांचे प्रकार. त्यात आणखी एक प्रकार म्हणजे ताकाचा डेरा. बघा, समृद्धी ही महाराष्ट्राची म्हणतात ना आपण, घरोघरी ताक असायचं, गाईगुरं असायची, दुधदुभत्याने घरं भरलेली असायची. आणि या दूध दुभत्यावरच स्वतःचा घराचा पूर्ण म्हणजे ती गरज होती ती पूर्ण असायची. अर्थातच माकुणसर गावाला हे सांगायची मला गरजच वाटत नाही, कारण याची गरज त्यांना माहिती आहे. आणि अद्यापही हा व्यवसाय त्यांनी पूर्वापार चालत आलेला व्यवसाय चालू ठेवला आहे. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या घरात सकाळ सकाळ फ्रेश दूध मिळतं. तेव्हा या माकुणसरकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण स्वतःच देऊया. ताकाचा डेरा. ताकाचा डेरा, ताकाचा डेरा गवळण नाचे, ताकाचा डेरा गवळण नाचे, ताक घुसळू गरा गरा, लोणी काढू भरा भरा, ताक घुसळू गरा गरा, लोणी काढू भरा भरा. ताकाचा डेरा हा खेळ खेळण्यासाठी विविध प्रकारे खेळला जातो. या सर्व प्रकारांना एकत्र करून हे सादरीकरण केलं आहे. आणि पुढचा प्रकार आहे कमळ फुगडी. किती सुंदर संकल्पना आहे बघा. कमळ म्हटलं की ते पाण्यात फुलतं, पण या कमळाची संकल्पना जोडीला घेऊन ते खेळात गुंफणं आणि सादर करणं इतकं सोपं नाही आहे हो. आणि तेही मोठा तवा पायाखाली ठेवायचा, त्यावर उभं राहायचं, मैत्रीण उभी राहिले तिला साथ द्यायला आपणही झोकून द्यायचं आहे आणि योग्य बॅलन्स साधून ते कमळ सादर करायचं आहे. तसंच तव्यावर बसून गरगर गरगर फिरायचं आहे